कानाने नाम ऐकलं, डोळ्याने नाम पाहिलं, बुद्धीनं नाम चिंतलं, असं काया वाचा मनाने ज्याने म्हणाले अखंड भगवंताच्या नामाचं स्मरण केलं, असे हे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर तुम्हा मला सांगताय. आतापर्यंत मी तुम्हाला तेच सांगत आहे. हा जो अभंग जो घेतलाय, महाराजांनी जेव्हा शेवटच्या दिवशी रात्रीचे भजन केलं ना, त्या भजनामध्ये हा अभंग घेतला. आणि ते असं म्हणतात, आजवरी तुम्हा सांगितली मात नामाविण हित समजू नका. भगवंताच्या नामाशिवाय तुमचं कशामध्ये हित असेल असं समजू नका. असं हे भगवंताचं नाम. आणि अशा रीतीनं पुढे म्हणताय, तुम्हाला हे नामसाधन साधं वाटेल नाही का. मानू नका नाम साधन लहान. माणसाला काय सोपी गोष्ट काही असेल ना की त्याचं काही महत्व नसतं. सहज जे मिळतं ना आपल्याला त्याची किंमत त्याला नसते. पण कष्ट करून काही मिळवलं ना की त्याची किंमत पण तशी असते. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, विच इज लाईटली गॉट इज लिटिल व्हॅल्यू. त्याची व्हॅल्यू पण कमी असते कारण सहज मिळालेलं असतं. आणि अशा रीतीने म्हणाले महाराज सांगताय, मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आण जीवे भावित. हे नाम साधन तसं साध समजू नका असं महाराज सांगताय. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, महाराज शपथ घेऊन सांगतायत बघा, हे जे नाम साधन आहे हे साधन नाही. माणसाला काय तीर्थयात्रा करायला तो लगेच तयार होतो, कारण लांब जायचं असतं, प्रवास असतो, गप्पा असतात, खाणं असतं, पिणं असतं, इतर काही बघणं असतं, याच्यामध्ये बराच काळ जातो. पण नाम साधन म्हणजे काहीच करायचं नाहीये नाही का. नामसाधनामध्ये भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काही करायचं नाहीये. म्हणून महाराज परत सांगतायत, मानू नका नाम साधनला. नामस्मरणाने कर्माला परिपूर्णता येते. तुम्ही पूजा करत असाल, भगवंताची म्हणाले पूजा अर्चा करत असाल, देवळा रावळात जात असाल, ओझा पुराण वाचत असाल, व्रतवैकल्य करत असाल, पण म्हणाले या भगवंताच्या नामाने या सगळ्या कर्माला परिपूर्णता येते. असं हे भगवंताचं नाम आहे. म्हणून मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आण जीवे भावे. महाराज सांगतात पुढे म्हणतात, मानू नका सार संसार असार. मानू नका सार संसार असार, दृश्य जो जार मानू नका. हे दृश्य जगत तुम्हाला सत्य वाटत असेल, खरं वाटत असेल, पण हे सत्य नसून मिथ्या आहे. अहो ह्या डोळ्यांवर कसं काय विश्वास ठेवणार. जे म्हणाले दिसतं तसं नसतं म्हणून जग बसतं, अशी एक म्हण. जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग बसतं. ह्या डोळ्यांवर कसा काय विश्वास ठेवणार म्हणाले आम्ही. म्हणाले एक सावकारीण बाई, श्रीमंत, मोठा वाडा होता, सावकारी उत्तम चाललेली आणि धनाढ्य अशी ही बाई. भरपूर दागदागिने तिच्याकडे, श्रीमंत असल्या कारणानं दागदागिने. लग्न समारंभाला बोलावून आलं. लग्न समारंभाला बोलावून आलं आणि जायचं. आणि लग्नाला जायचं म्हणजे ती सगळी 4 माणसं तिथे येणार, सगळे बघणार. त्यामुळे प्रत्येक जण जास्तीत जास्त चांगलं कसं दिसेल, आपल्याकडे जे जे काही आहे ते गळ्यात कुठे कुठे काय काय सगळं घालून जात असतो. पण त्यांनी विचारलं पाहिजे. आम्ही सुद्धा वस्त्र चांगलं नेसून का जातो लग्नाला, की बाकीच्यानी विचारलं ना, वा 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 काय सुरेख वस्त्र आहे म्हणाले, काठ पदर किती सुरेख आहे, अगदी शोभन दिसतोय तुम्हाला, कुठून आणली साडी, असं म्हणल्यावर काय आनंद वेगळाच आहे नाही. पण लग्नाला जाताना प्रत्येक जण जे जे काही असेल ते जास्तीत चांगलं घालून जाण्याचा प्रयत्न करतो. पण सावकार म्हणाला, आताचे दिवस बरोबर नाहीत, तर हे सगळे दागदागिने तुझे असतील पण मी दुसरे आणलेले आहेत तुझ्यासाठी.
बाहेर जाण्याचे दागिने वेगळे ठेवलेले आहेत, कारण हे दृष्ट जगत फार वाईट आहे. ते बेंटेक्स आणलेले आहेत म्हणाले, ते ह्याच्यापेक्षा शोभिवंत आहेत म्हणाले. ते या सोन्याच्या दागिन्यांपेक्षा सुशोभित असे आहेत, तर ते घालून जाईल. सावकाराने सांगितलं, त्यामुळे सावकारी बाई ते दागिने घातले, बेंटेक्स घालून ते लग्न समारंभाला गेलेले झालं. त्या बाईने सावकारी बाई आल्यानंतर सगळ्या बायका तुला बघा बघा म्हणाले, काय काय दागिने बघितलं का म्हणाले, गळ्यात काय वाहतंय माहितीये का, तू हार कुठला आहे, चपला हार काय, मोठे हार काय, मंगळसूत्र काय, कानातले बघा, हातातले बघा, जवळजवळ हा सगळा कोटीचा ऐवज असेल, असा सगळ्या बायकांमध्ये चर्चा चालू. सगळेजण तिच्याकडे बघत होते. वस्त्र तर काय नेसलंय बघा. आणि एक मोलकरी ती पण लग्नाला आली आणि तिने पैसे जमवून वगैरे सगळं तिने खरंच सोन्याचं मंगळसूत्र बनवलेलं आणि मुद्दाम तिने पुढे दिसेल सगळ्यांना असं घातलेलं होतं. पण तिच्याकडे कोणीच बघत नव्हतं, सावकारीण बाई, कारण ती श्रीमंत आहे आणि सुरेख असे दागिने तिच्यावर, म्हणजे ते खरे असणारच नाही का. म्हणून यांची सगळ्यांची चर्चा चाललेली आहे. ती बिचारी वाट बघत होती, माझं एक कोणतरी मंगळसूत्र बघेल, अरे बाबा कशी फोन केलंस म्हणाले, कसे पैसे मिळवले मला विचारतील, पण मला कोणीही विचारत नाही. ती बिचारी एका कोपऱ्यात बसलेली आणि या सावकारी बाईकडे सगळ्यांचं लक्ष. तो म्हणाले सगळे खोटे दागिने आहेत, ते सगळे मात्र सगळ्यांना खरे वाटत होते आणि हिचं खरं मंगळसूत्र खोटं वाटत होतं. ती काय मोलकरीने म्हणाले, तिच्याकडे काय खरं असणार आहे का, ते खोटं असणार. म्हणजे ह्या डोळ्यांवर कसा विश्वास ठेवायचा. अहो जे खरं आहे ते खोटं वाटतंय आणि जे खोटं आहे ते मात्र खरं वाटतंय. अशा ह्या डोळ्यांवर तुम्ही आम्ही कसा काय विश्वास ठेवणार. तसंच संत सद्गुरुनाथ तुम्हा मला सांगताय, हे जे दृश्य जगत दिसतंय ना, हे तुला जरी खरं वाटलं तरी हे खरं नाही, हे मिथ्या आहे, नाशिवंत आहे, मृत सर्पाप्रमाणे आहे. जसं म्हणाले खरा सर्प असतो ना, घाबरतो सगळेजण, तो खरा वाटतो म्हणून सगळे घाबरत असतात. तसा हा जो पसारा, हा सगळा दृश्य पसारा आहे तो मृत सर्पाप्रमाणे आहे, पण तो आम्हाला खरा वाटतोय म्हणून आम्हाला ही सगळी भीती वाटते. काय दुःख, काय शोक, काय दारिद्र्य, काय हे सगळं येतंय, हे त्याच्यामुळे हे सृष्टी खरी वाटते, हे दृश्य जगत सत्य वाटत्या कारणानं तुम्हाला आम्हाला तसं वाटतंय. म्हणून महाराज म्हणतायत, मानू नका सार संसार सार, दृश्य जो जार मानू नका. आणि त्यासाठी काय करा, सोडू नका ना. काही झालं तरी या भगवंताच्या नामाला सोडू नका, सोडू नका नाम. आणि त्याच्याबरोबर पथ्य काय, धरू नका काम. हे कोण आहे, नाही ते इकडे नामस्मरण करतायत आणि कामना आणख्या वाढतायत. हे पाहिजे, ते पाहिजे, हे दिसल्यावर मी आनंदी होईन, ते पाहिजे, खाण्याचे पदार्थ, असे कवडी चर्चा असते. म्हणून महाराज म्हणतायत, अरे सोडू नका नाम आणि त्याच्याबरोबर धरू नका काम. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी, नाही का. हे औषध आहे, भवरोगातून बाहेर पडण्यासाठी हे औषध आहे. आणि त्याच्यासाठी पथ्य नको का, नुसतं औषध घेऊन काय करणार. पथ्य हेच औषध आहे, अनेक रोगांवर पथ्य हेच औषध आहे. तसं म्हणाले, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावे. म्हणून महाराज म्हणताय, सोडू नका नाम आणि त्याच्याबरोबर धरू नका काम. नाही नाही नेम आयुष्याचा. आयुष्याचा हा देह केव्हा सोडावा लागेल हे सांगता येत नाही, असं गाफील राहू नका. म्हणून महाराज तुम्हाला मला सावध करताय, बाबा रे सुरेख असा नरदेह प्राप्त झालेला आहे, पण हा केव्हा सोडावा लागेल सांगता येत नाही. भगवत ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी तुला हा भगवंताने नरदेह दिलेला आहे, पण हा केव्हा सोडावा लागेल हे सांगता येत नाही. म्हणून महाराज सावध करतात, सोडू नका नाम, धरू नका काम, नाही नाही नेम आयुष्याचा. महाराज म्हणतात, दीन दास म्हणे सांगत होते, ऐका बघा काय कळवळ्याची जात आहे.
संतांची जात कशी आहे बघा. कळवळ आहे तुम्हा मला सांगताय की बाबा रे दीनदास म्हणे सांगत होते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका. हा भगवंताच्या नामाचा जो अभ्यास आहे ना, वैखरी वाणीनं हा सोडू नका असं सावध करतायत महाराजांनी. शेवटच्या दिवशी हा भक्त सांगितलेला आहे. अशा रीतीनं महाराज म्हणतायत किती जरी नामाचं महात्म्य तुम्हा आम्हाला सांगितलं तरी ते तुम्हा आम्हाला प्रश्नी पडत नाहीये. या नामामध्ये नामस्मरण म्हणजे नेमकं काय? महाराज नेहमी सांगतायत आम्ही नामस्मरण करतो म्हणजे नेमकं काय करतो. म्हणाले ज्याचं मी नाम घेतोय, नामस्मरण करताना ह्याची नेहमी जाणीव पाहिजे. मी ज्याचं नाम घेतोय तेच केवळ एकमेव सत्य आहे आणि त्याच्या इच्छेनं हे सगळं जगत चालू आहे. याची असणारी अखंड जाणीव याला नामस्मरण असं म्हटलेलं आहे. आणि या नामामध्ये आनंदाशिवाय दुसरं काही नाही. भगवंताचं नाम घेताना मी अतिशय आनंदी आहे अशी जाणीव झाली पाहिजे. मी आता अत्यंतिक समाधान अवस्थेमध्ये आहे, मी अत्यंतिक अशा प्रसन्न अवस्थेमध्ये आहे नाम घेताना याची जाणीव पाहिजे. कारण नामामध्ये आनंदाशिवाय दुसरं काही नाही याची प्रचिती नामस्मरण करताना आली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात नामामध्ये आनंदाशिवाय दुसरं काही नाही आणि नामाची गोडी चाकता आली पाहिजे. नाम हे अतिशय गोड आहे. ज्याचं नाम तुम्ही आम्ही घेतोय, महाराजांनी जे श्रीराम जय राम जय जय राम असं हे जे काही नाम दिलेलं आहे, कुठलंही नाम भगवंताचं कुठलंही नाम जे आम्ही घेतोय ते अत्यंत गोड आहे. अत्यंत गोड असे नाम आहे याची जाणीव नामस्मरण करताना तुम्हा आम्हाला आली पाहिजे. पण म्हणाले तुम्ही म्हणताय गोड आहे, म्हणाले ठीक आहे, महाराजांना नेहमी सांगायचंय, पण ती त्याची गोडी आम्हाला चाकता येत नाहीये. तुम्ही नुसतंच म्हणताय नाम गोड आहे, ती गोडी चाकता येत नाही. महाराज म्हणाले त्याची गोडी चाखायची असेल तर नामच घेतलं पाहिजे. नामस्मरणाची गोडी जर चाखायची असेल तर नाम घेतलं पाहिजे. कारण नाम अत्यंत गोड आहे आणि असं हे गोड नाम तुम्ही आम्ही घेतलं पाहिजे. पण भक्त मंडळी म्हणतात, अहो म्हणाले पुरणपोळी खाल्ल्यानंतर दुसरी घ्यावीशी वाटते का? ती गोड लागते नाही का? म्हणाले पेढा खाल्ल्यानंतर गोड लागतोय. तुम्ही नुसतंच म्हणताय नाम गोड आहे म्हणून, पण इथे जिरबी खावीशी वाटते दुसरी का? तर ती गोड लागते आम्हाला म्हणून दुसरी खावीशी वाटते नाही का? पण तशी नामाची गोडी आम्हाला अजून चाकता येत नाहीये. काही काही म्हणतात की नाम अतिशय गोड आहे त्यामुळे आम्हाला घेता येत नाही. का म्हणाले? ते अत्यंत गोड असल्या कारणाने आम्ही घेऊ शकत नाही. अहो का म्हणाले आम्हाला डॉक्टरने सांगितलंय तुम्हाला मधुमेह झालेला आहे, इतक्या गोळ्या चालू आहेत, तर जे गोड आहे ते घ्यायचं नाही. हे नाम तर अतिशय गोड आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे नाही का? हे अतिशय गोड असल्या कारणाने म्हणाले आम्ही घेऊ शकत नाही. माणूस कसा आहे बघा, एकीकडे गोळी घेऊन त्याला पुरणपोळी चालते, पण नाम घ्यायचं म्हटलं की तो म्हणतोय मला डायबिटीज झालाय म्हणून. कसा आहे बघा माणूस. महाराज म्हणतात ही गोडी का चाकता येत नाही बघा. महाराजांनी फार उत्तम असं उदाहरण दिलेलं आहे. म्हणाले जसं म्हणाले आपल्याला ताप आला नाही का, ताप आला की आपण गोळ्या वगैरे काही काही औषध घेतो आणि त्यामुळे काय होतं आपल्या जिभेची चव जाते. आपल्या म्हणाले जिभेची चव जाते. गोड जरी खाल्लं ना तरी ती गोडी लागत नाही. तसं म्हणाले तुम्हा मला भवरोग झालेला आहे. भवरोग म्हणजे काय? या प्रपंचामध्येच राहावं, या संसारामध्येच राहावं, याच्यातून बाहेर पडावं असं अजून तरी वाटत नाहीये. याला भवरोग असं म्हटलेलं आहे. आणि हा भवरोग झालेल्या कारणानं जरी तुम्ही नाम घेतलं तरी त्याची गोडी तुम्हाला चाकता येत नाही. याचं ते कारण आहे. आणि अशा रीतीनं भगवंताचं नाम घेताना ते अतिशय गोड आहे आणि मी अतिशय आनंदी आहे याची जाणीव पाहिजे. म्हणून महाराजांना वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले होते. नाम म्हणाले हे सद्गुरूंकडूनच आलं पाहिजे का?
भगवंताचं नाम जे घेतोय तुम्ही, आम्ही सद्गुरूंकडून अनुग्रहित असं हे नाम घेतलं का आम्ही आमच्या मनाने घेतलं तर चालेल? महाराज म्हणाले असं काही नाही म्हणा, असं काहीही नाही, तुमच्या मनाने घेतलं तरी चालेल. कारण नाम हे स्वयंपूर्ण आहे, स्वयंसिद्ध आहे. त्यामुळे कोणीही घेतलं तरी त्याचा नाम हे परिणाम करणारच. त्यामुळे ते अनुग्रहित एखाद्या सद्गुरूंकडून पाहिजे असंही काहीही नाही, स्वतंत्रपणे घेतलं तरी चालेल. शंकर महाराज म्हणायचे की स्वतः आपण आपले गुरु झालो पाहिजे. कुठल्याही गुरुच्या शोधार्थ जाऊ नका या कलियुगामध्ये. हे कसे गुरु आहेत सांगता येत नाही, तर गुरूंच्या शोधात जाऊ नका. स्वतः तुम्ही स्वतः ते गुरु व्हा आणि या देहाकडून उत्तम असं कार्य करून घ्या की जेणेकरून या जीवनाचं सार्थक होईल. याच दृष्टीनं सद्गुरूंकडून नाम घेतलं पाहिजे असं काही नाही. पण सद्गुरूंकडून नाम घेतलं तर सद्गुरू तुमच्या आमच्याकडून नाम करून घेतात, ही जबाबदारी त्यांची असते. एकदा आम्ही अनुग्रह घेतला की त्यांची जबाबदारी शिष्याकडून नामस्मरण करून घेण्याची जबाबदारी ही त्यांच्याकडे असते. म्हणून म्हणाले सद्गुरूंकडून घेतलेलं नाम केव्हाही चांगलं, कारण ते नामाला करून घेतात. पण आपण जर नाम घेतलं तर काही काही वेळेला मी नाम घेतो, मी नामधारक आहे असा मोठा अहंकार होण्याचा धोका याच्यामध्ये आहे. आणि असा हा अहंकार होऊ नये म्हणून सद्गुरूंकडून जे नाम घेतलेलं आहे ते सद्गुरू माझ्याकडून करून घेत आहे अशा रीतीनं म्हणाले. माळ घेतली तरी चालेल, मोजली तरी चालेल किंवा नसली तरी चालेल, स्वतंत्र नाम घेतलं तरी चालेल. तो मोजणारा बसलाय म्हणाले होते महाराज. म्हणाले हातात माळ पाहिजे असं नाही, पण म्हणाले आम्ही तो संकल्प केला, रोज म्हणाले एवढ्या माळा झाल्या पाहिजे. याच्यामध्ये काय होतं म्हणाले महाराज. म्हणाले आजच्या माळा सगळ्या करून झालेल्या आहेत. आजच्या माळा आता काही जप आहे तो सगळा करून झालेला आहे. आता टीव्ही पाहायला हरकत नाही, असं होता कामा नाहीये. आता उद्यापर्यंत नामाचा आणि माझा काहीही संबंध नाही, असं होता कामा नाहीये. अरे नामाचं हे स्मरण आहे हे अखंड पाहिजे, म्हणून त्यासाठी माळ पाहिजे असं पण काही नाही, मोजमाप पाहिजे असं पण काही नाही. म्हणून महाराज म्हणाले कुठल्याही वेळेला कुठल्याही आसनावर हे नाम निरुपाधिक असल्या कारणानं तुम्ही आम्ही केव्हाही हे नाम घेऊ शकतो. कलौतक हरिकीर्तनात म्हणलंय या कलियुगामध्ये हा जो अवतार आहे हा नामाचा अवतार. महाराज नेहमी सांगतात नामावतार म्हणतात, असा हा नामावतार आहे. आणि या नाम भगवंताचं नाम हे केव्हाही आपण कुठल्याही अवस्थेमध्ये घेऊ शकतो, कारण ते निरुपाधिक आहे. महाराज म्हणतात तुम्हाला एवढं जरी सांगितलं नामाचं महात्म्य, महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी नामाचं महात्म्य तुम्हाला सांगितलंय, तरी ते तुम्हाला किती पचनी पडतं, किती रुचतं नाही का. तर असं का होतं म्हणाले महाराज. म्हणतात की नाम हे निरुपाधिक आहे. नाम हे निरुपाधिक आहे. जोपर्यंत तुम्ही आम्ही निरुपाधिक होत नाही तोपर्यंत या नामाचं महात्म्य कसं तुम्हाला समजणार नाही. बघा नाम निरुपाधिक आणि आम्ही तर उपाधीमध्ये राहणारे आहोत. आम्हाला उपाधी नसेल तर चैन पडत नाही. म्हणून माणूस आपापल्या उपाध्या लावून घेतो, नंतर वेळ जाणार कसा, म्हणून माणसं उपाध्या लावून घेत आहे. पण जोपर्यंत तुम्ही उपाधी रहित होत नाही तोपर्यंत या नामाचं महात्म्य कसं समजणार नाही, नामाची गोडी तुम्हाला चाकता येणार नाही. मग उपाधी रहित होणं म्हणजे काय? उपाधी रहित व्हायचं. आता खऱ्या अर्थानं जर परमार्थ करायचा असेल या उपाधी रहित झालं पाहिजे. म्हणजे काय? उपाधी रहित होण्यासाठी पहिले घरात टीव्ही असता उपयोगाचा नाही. बघा त्याला उपाधी रहित असं म्हणतात. पेपर येता कामा नये. या दृश्य जगतातून हळूहळू मुक्त व्हायचंय.
पेपर घ्यायचा नाही, टीव्ही बघायचा नाही, हातात मोबाईल सारखा असता, कामापुरता तेवढ्यापुरता घ्यायचा, हे सगळं उपाधी आहे. त्यामुळे उपाधी राहील जोपर्यंत होत नाही तोपर्यंत म्हणाले या नामाचं महात्म्य मी कितीही टाव म्हणून सांगितलं तरी ते तुम्हाला आम्हाला समजणार नाही. आमच्याकडे पण टीव्ही नाही आणि आम्ही पण पेपर घेत नाही म्हणून मी कीर्तनात सांगू शकतोय, लक्षात घ्या. महाराज म्हणाले उगाच बायबल बडबड करायची नाही, पहिले तुम्ही तसं वर्तन करा तर तुम्हाला सांगण्याचा कीर्तनामध्ये अधिकार आहे. अशा रीतीनं म्हणाले महाराज म्हणाले उपाधी रहित झालं पाहिजे. आम्ही कुठल्या उपाधीमध्ये आहोत? आम्ही म्हणाले कुठल्या उपाधीत आहोत? तर आम्ही या देहबुद्धीच्या उपाधीमध्ये. आम्ही उपाधी रहित होणं म्हणजे काय? आम्ही या देहबुद्धीच्या उपाधीमध्ये वावरतोय. देहबुद्धीची उपाधी म्हणजे काय? तर देह म्हणजेच मी, इतकी बुद्धीची दृढ धारणा होणं याला देहबुद्धी असं म्हणतात. त्यामुळे देह म्हणजे मीच असं त्याची बुद्धीची धारणा झाल्या कारणानं तो देह सुखी तर मी सुखी ही धारणा झाली. म्हणून त्या देहाला तो सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक जण या देहाला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतो का? तर देह सुखी तर मी सुखी अशी त्याची भावना झालेली आहे. आणि या कारणाने या देहबुद्धीच्या उपाधीमध्ये तुम्ही आम्ही वावरत असल्या कारणानं म्हणाले या नामाचं महात्म्य किती सांगितलं तरी ते तुम्हाला आम्हाला पचनी पडत नाही. देहबुद्धीच्या उपाधीमध्ये काय होतं? म्हणाले आमची इंद्रिय आहेत, ही पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन बुद्धी आहे, ही बहिर्मुख झालेली आहे. ही सगळी बहिर्मुख झालेली आहे. आपण सुखाचा जो शोध घेतोय त्या या दृश्य जगतातून घेतोय. काय घेतलं तर मी सुखी होईल? रोज बाजारात जातोय, मार्केटमध्ये जातोय, काय सगळे दुकानं पाठी घालतोय. काय काय घेतलं आणि त्याचा उपभोग मी घेतला तर सुखी होईल अशा रीतीनं तो तिथे रमलेला आहे. त्या बाजारामध्ये तो रमलेला आहे. अशा रीतीनं या देहबुद्धीमध्ये ही सगळी इंद्रिय बहिर्मुख झाल्या कारणानं या दृश्य जगतातून त्याचा शोध, सुखाचा शोध चालू आहे. पण जेव्हा ही इंद्रिय जी आहे, जेव्हा तुम्ही आम्ही अंतर्मुख करतो भगवंताच्या नामाने, जेव्हा इंद्रिय मन बुद्धी हे जेव्हा अंतर्मुख होईल ना तेव्हा तो आत्मबुद्धीनं आपल्या स्वतःकडे आणि या दृश्य जगताकडे बघतोय. आणि अशा रीतीनं म्हणाले जेव्हा तो उपाधी रहित होईल, आत्मबुद्धीनं जेव्हा तो उपाधी रहित होईल, परमार्थिकाला अशी अवस्था झाली पाहिजे मला या जगतातून काही मिळवायचं नाही, मला ती प्रतिष्ठाही नको, ती कीर्ती नको, ते लौकिक धनही नको, मला काही नको. उत्तम अशा अवस्थेमध्ये भगवंताने मला ठेवलेलं आहे. मला काहीही नको, मला काहीही मिळवायचं नाही, अशी ही अवस्था पाहिजे तर खऱ्या अर्थानं परमार्थ घडतो. म्हणून म्हणाले जोपर्यंत आपण उपाधी रहित होत नाही तोपर्यंत उपाधी रहित असं हे नाम जे आहे त्याच्या नामाचं महात्म्य कसं तुम्हा मला समजणार नाही. म्हणून महाराज म्हणाले मानू नका नाम साधन लहान, तुम्हा माझी आण ये भाव. एकाने म्हणाले महाराजांना प्रश्न केला ते म्हणाले आमच्या गुरुनी आम्हाला रामकृष्ण हरी असा हा मंत्र दिला. महाराजांना विचारलं ते म्हणाले रामकृष्ण हरी असा मंत्र आम्हाला गुरुनी दिलेला आहे आणि गेली 20 वर्ष नाम जप माझा चालू आहे, पण नामाची मला प्रचिती येत नाही. नामाची प्रचिती येणं म्हणजे काय? मी भगवंताचं नाम घेतोय आणि मला नामाची प्रचिती येत नाही, म्हणजे प्रचिती येणं म्हणजे नेमकं काय? तर ह्याने म्हणाले मी रामकृष्ण हरी गेले 20 वर्ष नामजप करतोय पण मला नामाची प्रचिती आली नाही. महाराजांनी स्मितहास्य केलं आणि म्हणाले एकीकडे म्हणतोस 20 वर्ष नामस्मरण तुझं चालू आहे, नाम घेतोयस, आणि एकीकडे म्हणतोय नामाची प्रचिती आली नाही. नामाची प्रचिती येणं म्हणजे काय? तर म्हणाले भगवंताचं नाम मुखामध्ये येणं हीच तर नामाची प्रचिती आहे.
इथे काही लॉटरीचं तिकीट लागलं म्हणजे काही नामाची प्रचिती नाही, मोठा बंगला बांधला ही काही नामाची प्रचिती नाही. प्रारब्ध कर्मानुसार जे जे काही आहे या सगळ्या गोष्टी तुला मिळणारच आहेत, तुझी इच्छा नसली तरी. पण म्हणाले हे जे काही नाम घेतोयस ना, ही नामाची प्रचिती नाही, तर नाम मुखामध्ये येणं हीच तर असलेली नामाची प्रचिती. म्हणून नाम हे जसं साधन आहे तसं साध्य आहे. साध्य काय? माझ्या मुखामध्ये भगवंताचं नाम येणं हे साध्य आहे. आणि त्याच्यासाठी साधन काय? भगवंताचं नाम घेणं हे साधन आहे. म्हणून नामासाठी नाम घेतलं पाहिजे. महाराज म्हणाले मला ह्याच्यातून काही मिळवायचं नाही, नामासाठी. नामाची प्रचिती म्हणजे काय? म्हणून त्यासाठी कसं नाम घेतो? कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घेतलं पाहिजे. नाम घेताना याची जाणीव पाहिजे, कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षा असता कामा नये. मनाची शांती वाढवण्यासाठी, वृत्ती सुधारण्यासाठी आणि अकर्तेपणानं नाम घ्यायचंय. महाराज म्हणाले या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवावा. कुठलाही मला मोबदला, मी नाम कशासाठी घेतोय? नामासाठी मी नाम घेतोय. सेवा कशासाठी करतोय? सेवेसाठी सेवा आहे. मला याच्यातून काहीही मिळवायचं नाही, हा सेवा भाव आहे. तसंच नाम आहे. नाम कशासाठी घेतोय? तर म्हणाले नामासाठी नाम आहे. या दृष्टीनं मनाची शांती वाढवणे, वृत्ती सुधारण्यासाठी. वृत्ती सुधारणं म्हणजे काय? म्हणाले पूर्वी परिस्थिती नव्हती पण वृत्ती चांगली असायची. पूर्वी परिस्थिती तशी नसायची पण सगळ्यांना वाटायचं आमच्या घरी सगळ्यांनी यावं, खावं, बसावं, गप्पा माराव्या, सगळ्यांची भेट व्हावी. लहान लहान घरं असायची पूर्वी सुद्धा. परिस्थिती तशी नव्हती पण सगळ्यांनी यावं असं पूर्वी वाटायचं. आता मोठमोठ्या जागा झाल्या आहेत, पैसा का भरपूर आहे, परिस्थिती उत्तम आहे पण वृत्ती बदलली. एकटाच राहतो, 1-2च जण तिथे राहत आहे, कोणी घरी येऊ नये असं आता वाटायला लागलं. ही वृत्ती आहे. अशी ही वृत्ती सुधारण्यासाठी नाम घेतलं पाहिजे. म्हणून भगवंताचं नाम हे नामासाठी नाम घेतलं पाहिजे महाराज सांगतात. अशा रीतीनं म्हणाले या भगवंताच्या नामाचा महिमा महाराजांनी सांगितलेला आहे. नाम नेहमी महाराज सांगायचे. अनेक जे प्रश्न तुम्ही आम्ही महाराजांना विचारतो त्याच्या आपल्याला 2 प्रश्न त्यांनी विचारले. अनेक भक्त विचारायचे माझं नामावर प्रेम येत नाही. नाम घेताना अनेक प्रकारचे विचार येतात, इकडे जा तिकडे जा, अजून तसं नामामध्ये लक्ष लागत नाही. अशा प्रकारचे सगळे प्रश्न विचार महाराजांना विचारत. महाराजांनी 2 प्रश्न तुम्हाला विचारले. नाम किती आस्थेनं घेतो हा एक प्रश्न आहे. महाराज विचारताय तू किती आस्थेनं नाम घेतोस, बाकीच्या गोष्टी किती आस्थेनं करतोस, नाही का? बाकीचं काही करायचं असेल काय तयारी आहे? केवढा त्याच्यामध्ये आनंद. आता जायचंय म्हणाले, इकडे जायचंय तिकडे जायचंय, सूर्य कशी तयारी करतो, किती आस्थेनं निघतो, काय काय घेऊन जायचं सगळं बरोबर माहिती असतं त्याला. तसं म्हणाले किती आस्थेनं नाम घेतोस. नाम घेताना किती आस्थेनं घेतोस, बाकीच्या गोष्टी जशा आस्थेनं करतोस तसं नाम आस्थेनं घेतोस काय, हा पर्याय. आणि नाम घेताना जर काही व्यत्यय आला तर अस्वस्थ होतोस का वाटच बघत असतो? नाम घेतोय, कोणी येतंय का बघूया, मी त्याच्याबरोबर जरा गप्पा मारता येतील, चहा पाणी होईल, जरा इकडे तिकडे फिरता येईल का वाट बघत असतोस? काही व्यत्यय टीव्ही बघताना मात्र कोणी आलं की याला चालत नाही. आता हीच वेळ झाली का म्हणाले, इतका रंगलेला असतो टीव्ही बघण्यामध्ये, त्या मालिकेमध्ये इतका रंगून गेलेला असतो, त्याला फोन आलेला पण तो घेत नाही, कोणी आलेलंही त्याला चालत नाही. त्याला हा व्यत्यय एकदा आला ना की तो अस्वस्थ होतो टीव्ही बघताना. तसं म्हणाले नाम घेताना काही व्यत्यय आला तर अस्वस्थ होतोस का? हे 2 प्रश्न महाराजांनी तुम्हाला विचारलेले आहेत. किती आस्थेनं नाम घेतोस आणि नाम घेताना काही व्यत्यय आला तर अस्वस्थ होतोस का? हे 2 प्रश्न महाराजांनी विचारले. म्हणून नामाचा तो स्वार्थ सोडू नका. महाराज म्हणतात आपला खरा स्वार्थ कशात आहे, आपलं खरं हित कशात आहे, आपलं खरं कल्याण कशात आहे.
हे साधण्यासाठी महाराजांनी कल्याणून या देहाला इथे आणलेलं आहे. खरं कल्याण कशात आहे हे सांगण्यासाठी म्हणाले, इथून कल्याणून या देहाला इथे आणून महाराजच कीर्तन सेवा करून देत आहे. आणि हा नामाचा हा जो महिमा आहे महाराजच या देहाकडून वरून देत आहे. अशा रीतीने म्हणताय, दीन दास म्हणे सांगत होते ऐका. काय विनंती करताय तो महाराज? दीन दास म्हणे सांगत होते ऐका. आतापर्यंत म्हणाले काळ गेला जाऊ दे म्हणाले, नाही का? म्हणाले दीन दास म्हणे सांगत होते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका. अभ्यास वैखरी सोडू नका. म्हणून अतिशय काळजीपूर्वक सावधानपणे गाफील राहू नका. हा देह केव्हा सोडावा लागेल असा